माथेरा नेरळ कळंब या 79व्या क्रमांकाच्या राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे 50 वर्षापूर्वी बांधलेला पूल आहे। राज्यात बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री असताना उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे पुलाची निर्मिती झाली होती। साधारण 100 मीटर लांबीचा हा पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात या पुलावरून सातत्याने पाणी जात असतं। त्यात आता हा पूलच धोकादायक बनला असून या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे। कमी उंचीच्या या पुलावरून पावसाळ्यात सातत्याने पाणी जात असल्याने आणि हा पूल दरवर्षी किमान 5 पेक्षा जास्त वेळ पाण्याखाली जात असल्याने धोकादायक बनला आहे। त्यात 2023 मध्ये हा पूल सलग 4 दिवस पाण्याखाली होता। परिणामी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्यानंतर या पुलाच्या बाजूला नवीन पूल उभारण्याचे काम बांधकाम खात्याने मंजूर केले। 2024 मध्ये 25 कोटी निधी उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे पूल उभारण्याच्या कामासाठी मंजूर झाला होता। मात्र ठेकेदार कंपनी निश्चित होत नसल्याने दहिवली मालेगाव येथील पुलाचे काम यावर्षी सुरू झाले। 2024 मध्ये पावसाळा सुरू होण्याआधी केवळ 2 खड्डे खोदून ठेवण्यात आले होते। त्यानंतर यावर्षी खऱ्या अर्थाने पुलाचे काम सुरू झाले, परंतु पुलाचे यावर्षी सुरू झालेले काम आणि त्यामुळे ते वेळेत पूर्ण देखील होऊ शकले नाही। पुलाचे बांधकाम करण्यासाठी शासनाने 18 महिन्यांची मुदत दिली असताना 2 वर्षाचा कालावधी लोटत आला आहे। त्यामुळे आधीच धोकादायक म्हणून ऑडिट करण्यात आलेल्या पुलावरून नाईलाज म्हणून वाहतूक सुरू ठेवावी लागली होती। आता हा पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक आहे असा निष्कर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे। त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला तशा आशयाचे फलक बांधकाम खात्याने लावले आहेत। दुसरीकडे मुरबाडकडे जाणारे ट्रॅकही मोठ्या प्रमाणावर नेरळ कळंब रस्त्याने प्रवास करून कळंब येथून पुढे मुरबाड शहापूर राष्ट्रीय महामार्ग असा प्रवास सुरू करतात। त्यामुळे या अवजड वाहनांना नेरळ येथूनच नेरळ भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याने कर्जत येथून येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग असा प्रवास करावा लागणार आहे। भीमाशंकर राज्यमार्ग रस्ता कशळे येथे राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो। त्यामुळे अवजड वाहनांसाठी जास्त किलोमीटर अंतर पार करत जावं लागणार आहे। दहिवली मालेगाव पुलावर दहिवली भागाच्या बाजूला काही वर्षापूर्वी दुरुस्त केलेला पिलर धोकादायक बनला आहे असं बोललं जात आहे। कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील, कळंब।